इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही. हाही एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास ह्याच मातीत घडला. मात्र साक्षर मराठे त्यापासून बेदखल राहिले की काय, अशी शंका अलीकडे येऊ लागली आहे. पण शिवशंभो चरित्राचे कर्तृत्व ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने एकवटतो. एवढी एकच गोष्ट तुमच्या आमच्या काळजामध्ये राजा शिवशंभो अजूनही जिवंत आहे, याचीच ती साक्ष. इथल्या मातीचा एखादा ढेकूळ कधी हातात घेतला, तो पाण्यात टाकला तर पाण्यावर जो तवंग उठेल, तो तवंग सुद्धा ह्या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल. आजूबाजूच्या सह्याद्रीची उंची वाढली ती उगाच नाही. या सह्याद्रीच्या पायाखाली काही जणांनी स्वतःला गाडून घेतले, तेव्हा तो सह्याद्री आसमानाशी स्पर्धा करायला गेला. या सह्याद्रीची सैर करणं कोणा ऐऱ्या-गैऱ्याचं काम नाही. सह्याद्रीची सैर फक्त तिघंच करू शकतात. पहिला वाहक, दुसरा वारा आणि तिसरे मराठे. ह्या तिघांशिवाय सह्याद्री पेलणं कुणालाच जमलं नाही आणि साधलं नाही. ह्या सह्याद्रीच्या कुशीत पुन्हा कचरीला जन्म कधी झालाच नाही. इथे जन्माला आले ते शिवराय आणि शंभूराय. 350 वर्षापूर्वीचा जागर आजही घडतोय इथं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कानावर पडतं आणि आमच्या शरीरावर रोमांच उठतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशी किलकारी कुठं निनादते आणि आमचं शरीर पेटून उठतं. मन-मनांमध्ये उर्मीच्या निर्नाजाय प्रेरणास्रोत तयार होतो. अरे 350 वर्ष झाली, या राजाला आम्ही विसरू शकत नाही. अरे दूरवर कुठेतरी किलकारी ऐकू येते, छत्रपती शिवाजी महाराज की, आणि आमच्या ओठातून कधी जय बाहेर पडतं आमचं आम्हालाच कळत नाही. जणू काय आमच्या धमन्यांतून सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये तो राजा शिवाजी अजूनही जिवंत आहे. जणू काय इथल्या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या भाळांवर इथली माती जन्मताच शिवाजी हे नाव कोरूनच त्याला जन्माला घेते की काय, असं सांगावं इतकी जादू ह्या राजाची आहे. असं काय केलं असेल ह्या राजानं, असं काय निर्माण करून ठेवलं असेल. 350 वर्षांनंतर जर शिवरायांचं नाव घेऊन आमचं शरीर पेटत असेल, 350 वर्षांनंतर जर शिवरायांचं नाव घेऊन आम्हाला स्फुरण चढत असेल, तर 350 वर्षापूर्वी खुद्द शिवछत्रपतींच्या कुशीत जन्माला आलेला संभाजी राजा कसा असेल, अरे कसा घडला असेल, कसा उभा राहिला असेल, कसं असेल शौर्य, कसं असेल धैर्य, कसं असेल धाडस, कसं असेल साहस, कसा असेल अभिमान, कसा असेल स्वाभिमान, कसा असेल पराक्रम, कसं असेल नेतृत्व, व्यक्तीचं कर्तृत्व, कसा असेल संभाजी. ज्यावेळी कोणा एखाद्या गावरान माणसाला प्रश्न विचारला जातो, संभाजी राजे कसे होते तुम्हाला माहिती आहे का, तो 2 शब्दात उत्तर देतो, संभाजी महाराज रगेल होते आणि संभाजी महाराज रंगेल होते. 2 शब्दात संभाजी राजांचा इतिहास बदलून जातो. इतिहासानं नाना आरोपांच्या फायरी झाल्या त्यांच्यावर. संभाजी स्वैराचारी, संभाजी रगेल, संभाजी रंगेल, संभाजी राजाने मराठी शाही बुडवली,
संभाजीराजे म्हणजे शिवछत्रपतींच्या पोटाला आलेला नादान तख्तशील वारीस. संभाजीराजे म्हणजे स्वराज्यद्रोही. संभाजीराजे म्हणजे मुघलांच्या गोठ्यात जाऊन मिळालेले. संभाजीराजे म्हणजे छत्रपतींचे पुत्र असून युवराज असून मोगलांना सामील झालेले. नाना आरोपांच्या फायरी झाल्या. बदनाम होत राहिला संभाजी गेली 350 वर्ष. काय वस्तुस्थिती? काय खरा इतिहास? इतिहासाची पानं ज्यावेळी चाळतो, पुरावा पाहतो त्यावेळी लक्षात येतं 14 मे 1657 पुरंदरवर एका शिवरत्नाचा जन्म झाला आणि आपला ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून माँसाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं. बघता बघता संभाजीच्या बाललीलांनी सर्वांचे मन हरपू लागली. वय झालं 2.25 वर्ष आणि त्याचवेळी नियतीने गलती केली. संभाजीराजांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेब यांचं निधन झालं. दहीवरच मातृत्वाचं छत्र हरपलं. पिता शिवाजीराजे तर सतत पाठीला मरण बांधून मुलूकभर दौंड घेणारे. पित्याची छत्रछाया वाट्याला यावी कशी? पण ह्याच वेळी सामान्याला माँसाहेब जिजाऊ अजून दुसरा शिवाजी घडवायचं सामर्थ्य जिजाऊत नक्कीच आहे. आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजीराजांचं शिक्षण चालू झालं. संभाजीराजे लिहिणे वाचणे शिकले, चालणं बोलणं शिकले, पळणं खेळणं शिकले. बघता बघता नाना कला, नाना विद्या, नाना गुण त्यांना आत्मसात झाले. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तब्बल 16 भाषा संभाजीरायांना यायला लागल्या. मराठी येते, उर्दू येते, फारसी येते, कानडी येते, तामिळ येते, मल्याळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत सुद्धा संभाजीराजांना येते. राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, प्रभागशास्त्र ह्या सगळ्या शास्त्रांमध्ये संभाजीराजे तेच तरबेज झाले. काव्यगुण सुद्धा त्यांनी जोपासला. संभाजीराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम नावाचा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला. या बुधभूषणम नावाच्या ग्रंथामध्ये संभाजीराजे श्री गणेशाचे वर्णन करताना लिहितात. पदपदम पत्रम समचरणम जंगम जिमी कलक कलवकर निबिलालित कबीर उदर लंबित विशाळ लवर वरंदीर्घ तिमुंडी करंदेत 4 फल एकदंत रुसुंड लवतरिजत सकलम. हे संभाजीराजांनी संस्कृतमधून श्री गणेशाचे केलेले वर्णन आहे. नखशिखा, नायिका भेद, सात्यसर्थक यासारख्या कैक ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले. आणि बघता बघता उत्तम कवी म्हणून संभाजीराजांचा नावलौकिक झाला. बुद्धीचं कार्यक्षेत्र तर काबीज केलंच, पण त्याचवेळी शरीराचं शरीर संपदेचं हा संभाजी नाना विद्यामध्ये, व्यायामामध्ये तेच तरबेज झाला. मल्लविद्या, भालाफेक, तलवारबाजी, घोडेस्वारी ह्यांच्यामध्ये संभाजीराजांनी मोठी हुकमत पैदा केली. अरे, घोडेस्वारीमध्ये संभाजीराजांचा हात कोणी धरत नव्हतं. तत्कालीन काळामध्ये पळत्या घोड्याला एका पाया उभा करणारा आणि दिवशी डोळ्याची पापणी मिटते तोफवर फिरवणारा, ह्या जगाच्या पाठीवर एकच योद्धा झाला. या योद्ध्याचं नाव होतं संभाजी. आजचा भाग इथेच थांबवूया. लवकरच भेटूया पुढील भागात. तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खालील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपले व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.